कोण टॉस विन कोण काय आम्हाला अजून कळलं नाही. थ्री फायटर बघितली का थ्री फायटर बॅटिंगला थ्री फायटर बॉलर कोण आहे इथे? अमर ना. स्ट्राईकला कोण खेळतात? स्ट्राईक एंडला सुनील मिल्लर आहे. नॉन स्ट्राईक एंडला पण पाहतोय सूर्यकांत. तुमचा आमच्याकडे इथे मात्र जोरदार प्रहार, चेंडू बॅक टू बॅक. इथे पहा सुनील मिल्लर काय फलंदाजी करतायत मित्रांनो. पहिले दोन चेंडू एक काढले ना, एक काढले का? चौकार होता पहिला, एकच होती का? सूर्यकांत होता स्ट्राईकला. तर सूर्यकांत आणि निखिल सुनील गोलंदाज. मात्र इथे काय घडतंय? इथे मात्र क्लीन बोल. मला वाटते एलबी झाला का बोल झालाय सर? क्लीन बोल आहे ना. ओके. इथे मात्र चेंडू थोडा पॅड वर आलेला, त्यानंतर एस्टनचा बेत घेतला. सुनील बिल्लारे मात्र बॅक टू बॉल. तर मॅच आपण पाहतोय तर खऱ्या अर्थानं नाणेफेक जिंकली, त्यानंतर क्षेत्ररक्षक स्वीकारलं आणि भैरवनाथ वॉरियर संघाला फलंदाजीचं प्राचारण केलं. सुनील भिल्लारे अतिशय एक सुंदर देखना फटका लॉंग ऑन मध्ये खेळला. त्यानंतर थोडस सॅपल होऊन जे वन साइडचं रिझन होतं फाईन लेगचं तिथे खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु अंगलट आला म्हणेल. नवीन फलंदाज मात्र जयेश बेल्लोशे. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय अंबर शेलार. पुढचा चेंडू इथे मात्र काय मधुर साऊंड आहे, लाजबाब फटका, परंतु क्षेत्ररक्षक चेंडू खाली. इथे लॉंग ऑनचं रिझन काय सुरेख आपण पहा. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला आला, सुरेख जेल टिपला. विकेट क्रमांक दुसरा मात्र जय बेल्लोशे बॅक टू बेबिलर. गोल्डन डकचा शिकार होऊन तंबूच्या आश्रयाला. पहिला दुसरा तिसरा चौथा चार झाले, चार बॉल. पहिल्यात एक, नंतर चार विकेट, परत विकेट, बॅक टू बॅक दोन विकेट ना. इतर मात्र अमर शेलार मात्र हॅट्रिक वरती. पहिलं काय षटक हाताळतात पॉवर प्लेचं. आतापर्यंत या खऱ्या अर्थानं जेपीएल मध्ये हॅट्रिक नोंदवली गेली नाहीये. अमर बेलोशे इथे मात्र अमर शेलार ना झाले. महेश उमळेची हॅट्रिक आहे. दुसरा हॅट्रिक वीर ठरतात का? इथे मात्र अमर शेलार. काय घडणार? फलंदाजी मार्क वरती सूर्यकांत धुंदळे. अमर शेलार इथे मात्र कव्हरच्या मधून काय आपलातून टायमिंग दिलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे, सूर्य कॅप्टन दिलं गेलंय. एकाच धबेवरती नक्की समाधान मानावं लागेल. ही खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षणाची गरज असते प्रत्येक संघाला. धावफलकावरती जाऊया आपण. 2 बाद 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पाहिलं गेलं तर भैरवनाथ वॉरियर्स कसरी फायटर फलंदाजी मार्क वरती नितेश बेलोशे सज्ज होत आहेत. केळघर संघाचा नाबजलेला खऱ्या अर्थानं आपल्या संघासाठी कित्येक वेळा उपयुक्त अशा खेळ्या साकारल्यात. आज खेळ आहेत भैरवनाथ वॉरियर संघासाठी. फुलले चेंडू इथे मात्र ऑन साइडचं रिझन खाली रिझन आहे. क्षेत्ररक्षक मोठा चेस करतोय. हो नक्की इथे मात्र फिल्डिंग केली जाईल. चेंडू फेकी होईल. 2 धावा तदवर मात्र कंप्लीट केल्या जातील. एंड ऑफ द फर्स्ट षटक. धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावरती 8 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. फलंदाजी मार्क वरती एका बाजूला नितेश बेलोशे मॅन फ्रॉम केळघर, तर दुसऱ्या बाजूला सूर्यकांत धुंदळे मॅन फ्रॉम धुंद. दोन खऱ्या अर्थानं सूर्यकांतचा विचार केला तर खूप नावाजलेलं नाव आहे खऱ्या अर्थानं. नवी मुंबईचं क्रिकेट असू द्या, नंतर जावली तालुक्याचं क्रिकेट असू द्या. तर गोलंदाजी मार्क वरती सागर मोरे 40+
8 धावा धावफलकावरती आपण पाहतोय मित्रांनो. दुसरं षटक पॉवर प्लेचं षटक असेल, परंतु या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक आपण बाहेर सर्कलच्या ठेवू शकतो. विचार केला तर एक्स्ट्रा कव्हर रिझन आहे, बाउंड्री लाईन लॉंग ऑफ आहे, त्यानंतर डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक तैनात आहे, मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे. इथे मात्र सन्मान दिला, परंतु मिड विकेट रिझनला क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होतोय का? नाही. एक धाव मात्र चोरटी नक्कीच कंप्लीट केली आहे सूर्यकांतच्या माध्यमातून. नक्कीच स्ट्राईक रुटीन खूप महत्वाचा असतोय. ज्या ज्या वेळेस आपल्यावरती दबाव असतोय तर ती स्ट्राईक रुटीन खूप फार महत्वाची ठरत असते मित्रांनो. आता मात्र नक्कीच स्ट्राईक एंडला आपण पाहतोय नितेश बेलोशे मॅन फ्रॉम केळघर. आता मात्र खऱ्या अर्थानं गरज आहे श्री भैरवनाथ वॉरियर्स संघासाठी नितेश बेलोशेच्या फलंदाजीची. इथे मात्र सुरेख प्रहार केला गेला. क्षेत्ररक्षक तिथे नाहीये प्रोटेक्शनला. चेंडू जातोय लॉंग ऑफ रिझन सीमारेषा पार. खणखणीत चौकार नितेश बेलोशेच्या बॅट मधून येतोय. इथे मात्र 4 धाबे बरोबर धावसंख्येमध्ये परिवर्तन होईल. 13 धाबा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. दुसरं षटक मार्गस्थ सागर मोरे यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. तर नितेश पुन्हा एकदा सज्ज होत आहेत फलंदाजी मार्क वरती. सागर मोरे निघतायत, एक सिनियर खेळाडू. या पुढचा चेंडू सफल झाले. इथे नक्कीच सुरेख प्रहार. चेंडू फायलिंगच्या दिशेने जातोय सीमारेषा पार. नजाकत भरा फटका, कारण खऱ्या अर्थानं हा फटका खेळण्यासाठी चेंडूवरती नजर खूप महत्वाची असते. अन्यथा स्टंपांच्या मध्ये पकडले जाऊ शकता तुम्ही. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 17 धाबा धावफलकावरती. लॉस फॉर 2 विकेट्स. भैरवनाथ वॉरियर्स 11 संघ पाहायला मिळतोय. JPL मधील तिसऱ्या दिवसातील दुसरा सामना खेळताना पाहायला मिळतोय हा संघ. सागर मोरे इथे मात्र नक्कीच गोलंदाजी मध्ये परिवर्तन करावं लागेल, कारण बॅक टू बॅक 2 चौकार. तर इथे मात्र नितेश बेलोशे आपला क्लास दाखवतोय. काय सुरेख फलंदाजी करतोय. जागा बनवली, परंतु पुल सक्सेसफुल. सुरेख प्रहार. इथे मात्र डीप मिड विकेट रिझन बॅक चौकार 2 आले. त्यानंतर हा केला ब्लास्ट. नितेश बेलोशे क्लास दाखवतोय. काय सुरेख फलंदाजी आहे मित्रांनो. ही आहे खऱ्या अर्थानं नितेश बेलोशे नावाची दहशत. कारण आतापर्यंत या षटकामध्ये आल्या तब्बल 15 धावा. नाही किती 9-15 4 चेंडू हाताळले, त्यामध्ये 15 धावा खर्ची घातल्या. सचिन मोरे यांच्यावरती चढवलेला हा हल्ला. नितेश बेलोशे मात्र खऱ्या अर्थानं सुरेख फलंदाजी करतोय. भैरवनाथ वॉरियर्स संघाला समाधानकारक स्थितीपर्यंत पोहोचवण्यामध्ये खूप महत्वाचं योगदान देताना पाहायला मिळतात. इथे मात्र नितेश बेलोशे मॅन फ्रॉम केळघर. सागर मोरे पुन्हा एकदा सज्ज झाल्यात गोलंदाजी मार्क वरतून. आता मात्र समजदारीचं क्रिकेट ढकलून दिला. इथे मात्र पॉइंट गल्लीच्या मधून चेंडू जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जोखीम भरा ठरू शकतो. थांबवलंय सूर्यकांत दुंदळेनी. इथे मात्र एकाच धाबेवरती समाधान. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 24. 24 धाबा धावफलकावरती दुसरं षटक मार्गस्थ सागर मोरे यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. JPL खऱ्या अर्थानं जावली प्रीमियर लीग दुसरं पर्व आहे. देखणं आयोजन काय लाजबाब. इथे मात्र आपण जर विचार केला गेला तर काय स्पर्धा असते आणि स्पर्धेचं स्वरूप कसं असावं हे मात्र या JPL च्या माध्यमातून दाखवलं जाते सातारा जिल्ह्याला. पुन्हा एकदा इथे मात्र सूर्यकांतच्या माध्यमातून सुद्धा बचावात्मक पद्धतीचं क्रिकेट पाहायला मिळतंय. सन्मान दिला गेला. 1 धाव मात्र नक्कीच या चेंडूवरती आली. एंड ऑफ द 2 षटक. 2 षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या मात्र धावफलकावरती 25 धावा. लॉस फॉर 2 विकेट्स. भैरवनाथ वॉरियर्स 11 संघ. तर आता मात्र स्त्री फायटर खुलं क्षेत्ररक्षण असेल. इथे मात्र नक्कीच गोलंदाजांना मात्र प्रोटेक्शन असेल, परंतु कशा पद्धतीची गोलंदाजी केली जाते. नितेश बेलोशेला रोखलं जातंय का. सूर्यकांतला थांबवण्यामध्ये यशस्वी होत आहेत का येणारे गोलंदाज. येणारा नक्कीच काळ ठरवेल. परंतु गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं गेलं तर पुन्हा एकदा अमर शेलारवरती विश्वास दाखवलाय संघ नायकाने.
पुन्हा गोलंदाजीसाठी अमर शेलार यांना दुसऱ्या षटकासाठी प्राचारण केलं गेलंय. या जोडीला रोखण्यासाठी मॅन फ्रॉम वागदरे, वागदरे गावचं खऱ्या अर्थानं एक स्टार खेळाडू आणि ज्याने जावली विभागामध्ये आपलं नाव तर कमवलंय, परंतु जर आपण विचार केला तर बाहेर सुद्धा जावली तालुक्याच्या बाहेर सुद्धा चर्चेमध्ये असणारं हे नाव खऱ्या अर्थानं अमर शेलार. क्षेत्ररक्षणाची नक्कीच पुन्हा एकदा रचना केली जाते. थोडं स्पीडअप करा प्लीज, जास्त वेळ घेऊ नका. संघनायक विनंती असेल आपल्याला. तर पहिला चेंडू या षटकातील. ओ खोलवर टप्प्याचा चेंडू. इथे मात्र नक्कीच ब्रह्मास्त्र वापरलं होतं क्रिकेटचं, परंतु या चेंडूवरती एक धाव नक्कीच अर्जित केली जाईल. स्ट्राईक रोटेट तर झालाय, कारण ज्या प्रकारे नितेश बेलोशे मॅन फ्रॉम केरळ फलंदाजी करतोय, हा फलंदाज स्ट्राईकला असणं खूप गरजेचं आहे. ते काम सूर्यकांतनी नक्कीच केलंय. अरे आपण पाहतोय नितेश पुन्हा एकदा सज्ज झालाय. ओ हो 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 हो, काय सुरेख चेंडू आहे पा, लाजबाब. का इथे दुसऱ्या षटकासाठी मी आलोय, का नक्कीच दुसरं षटक हाताळण्याची संधी मला खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर श्री फायटर कडून प्राप्त झाले हे दाखवतायत. इथे मात्र अमर शेलार एक मोठं नाव आहे, परंतु जर फलंदाजीचा विचार केला तर एका बाजूला नितेश, दुसऱ्या बाजूला सूर्यकांत, हे दोन मोठे फलंदाज आहेत मैदानाच्या आतमध्ये. ओ इथे लो फुलटॉस बॅट वरती घ्यायचा होता, परंतु म्हणावा तसा आला नाही. चेंडू नक्कीच जातो आहे थर्डमॅन रिजनला, स्क्वेअर लेग रिजनला. तिथून फेकी सुरेख पा, हे अपडेट देणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण आउटफील्ड मध्ये मित्रांनो क्षेत्ररक्षण करत असतो, चेंडूवरती अग्रेसर होणं गरजेचं असतंय, आणि ते मात्र नक्की त्या स्क्वेअर लेगच्या रिझन मधून नक्की क्षेत्ररक्षक झपकन आला आणि फक्त एकाच धाब्यावरती समाधान. परंतु सूर्यकांतला रोखलं गेलंय. आतापर्यंत एकही मोठा ब्लास्ट झाला नाही सूर्यकांतच्या बॅट मधून. हे चित्र पाहायला मिळेल का? कारण ज्याची खॅसियत आहे मोठे फटके मारण्याची, त्याला थांबवलंय. हो पुन्हा एकदा नक्कीच काहीतरी वेगळ्या माइंड सेटनी नक्की सूर्यकांत फलंदाजी करतायत. इथे पॉइंट आणि गलीच्या दिशेने ढकलला होता चेंडू, त्या चेंडूवरती आल्या दुहेरी धावा. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न सूर्यकांत कडून आतापर्यंत केला गेला नाहीये. एकेरी दुहेरी धाबेवरती समाधान मानताना पाहायला मिळतंय. धावसंख्या 29 धावा धावफलकावरती आहे. जर विचार केला तर 5 षटकामध्ये सकाळचं सत्र आहे, 60 धावा धावफलकावरती असणं खूप गरजेचं आहे. पाहूया पुढचा चेंडू. इथे मात्र वेगळ्या दाटणीचा फटका, सुरेख नजाकत भरा चेंडू. इथे धन 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 धन, परंतु इथे अपेट पा, काय क्षेत्ररक्षण आहे, काय लाजबाब आहे. इथे मात्र दाद दिली गेली पाहिजे. या चेंडूवरती आल्या 2 धावा, परंतु सूर्यकांतचा सुद्धा विचार करावा लागेल. ही फलंदाजी का करतोय? कारण शेवटच्या षटकापर्यंत आम्हाला खेळायचं आहे. कारण प्रहार तर करू शकतो, परंतु इथे 1-1 2-2 धावा सुद्धा धावगतीमध्ये परिवर्तन करतायत. धावा 31 धावफलकावरती लागल्या. तिसरं षटक मार्गस्थ आहे, म्हणजे 10च्या वरची सरासरी ठेवण्यामध्ये यशस्वी झाल्यात. इथे मात्र नक्कीच भैरवनाथ वॉरियर्स. खोलवर टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा ऑफसाईडचा रिझन. पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक येईल, फेकी करेल. त्या दरम्यान फक्त एकच धाव धावफलकावरती आहे. एंड ऑफ द त्रिषटक. धावसंख्येचा विचार केला तर 32 धावा धावफलकावरती 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये भैरवनाथ वॉरियर्स संघ. इथे मात्र अमर शेलार यांचा जर आपण 2 षटकांचा विचार केला तर 15 धावा खर्ची घातल्या आणि 2 महत्वाचे मोहरे मात्र खऱ्या अर्थानं भैरवनाथ वॉरियर्सच्या परतीच्या पावले पाठवलेत. म्हणजे सुरेख गोलंदाजी आहे. 7.5चा नक्कीच आपण जर रन रेटचा विचार केला तर इथे मात्र एकंदरीत विचार केला तर 32 धावा धावफलकावरती लागल्यात. 3 षटकं संपली आहेत. भैरवनाथ वॉरियर्स संघ आता इथून पुढच्या 2 षटकामध्ये मात्र नक्कीच गेअर चेंज करताना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्क वरती 4थ्या षटकासाठी निमंत्रित केलंय संकेत शेलार. स्ट्राईक एंडला मात्र असेल सूर्यकांत.
हो इथे मात्र जोरदार प्रहार फाईन लेगचं क्षेत्र इथे मात्र स्क्वेअर लेग वरून चेस केला जातोय परंतु नाही चेंडू जातोय पहिल्या चेंडूवरती आला एक नजाकत भरा फटका 4 धावा सूर्यकांतच्या बॅट मधून पहिला चौकार लगावला जातोय थोडासा पाहिलं होतं शॉर्ट पिच चेंडू आहे थोडासा लेग एसटी सोडून जातोय नक्कीच फंडला गेले त्यानंतर त्याला दिशा दिली आणि योग्य नक्कीच दिशा होती म्हणायला हरकत नाही कारण 4 धावा या चेंडूवरती धावसंख्येचा विचार केला तर 36 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात भैरवनाथ वॉरियर्स 11 संघाच्या पुन्हा सज्ज गोलंदाजी मार्क वरती संकेत तर स्ट्राइक एंड ला पाहतोय सूर्यकांत दुंदळे सुरेख चेंडू होता खोलवर टप्प्याचा ब्लॉक वॉल चेंडू क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं परंतु या शेवटच्या हाणामारीच्या षटकांमध्ये थोडस सफल झालं गेलं पाहिजे परंतु सूर्यकांत आहे आणि खूप क्रिकेट पाठीशी आहे खूप क्रिकेट खेळलाय त्यामुळे नक्कीच कॅल्क्युलेशन माइंडने फलंदाजी करतोय परंतु मोठे प्रहार येणं गरजेचं आहे चौकारानंतर आला डॉट बॉल ओ इथे मात्र प्रहार तर केलाय क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय का काय घेणार नो मॅच एरियामध्ये 3 क्षेत्ररक्षकच्या मध्ये चेंडू लँड होतोय झेल टिपण्यासाठी प्रयत्नच केला गेला नाही म्हणेन कारण खूप वेळ चेंडू हवेमध्ये होता आणि इथे मात्र 2 धावा या चेंडूवरती अर्जित होताना पाहायला मिळतात धावसंख्येचा विचार केला तर 38 धावा धावफलकावरती लागल्यात इथे मात्र फटका फसला होता संकेत शेलार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरतून सूर्यकांत दुंदळे मॅन फ्रॉम दुंद शॉर्ट पिच चेंडू पुल केला गेला अनसक्सेसफुल झाला क्षेत्ररक्षक तिथपर्यंत जातोय का फाईन लेग स्क्वेअर लेगचा रिझन आहे एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या जातात इथे मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु चेंडू मात्र सरळ बॅटला लागत नाही प्रॉपर टायमिंग मात्र सूर्यकांतच्या बॅटला येत नाहीये 2 धावेचा विचार केला तर 40 धावा धावफलकावरती आतापर्यंत अर्जित झाल्यात चौथं षटक मार्गस्त्र इथे मात्र संकेत शेलारच्या माध्यमातून ओ इथे जोरदार प्रहार केला गेला क्षेत्ररक्षक आहे का परंतु अबाक्या बाहेर चेंडू जातोय सीमारेषा पार इथे मात्र सूर्यकांत दुंदळेच्या बॅट मधून आला खणखणीत षटकार घेर चेंज केला असं म्हणायला हरकत नाही या षटकामध्ये खऱ्या अर्थानं 4 धावा नंतर 2-2 नंतर 6 समीकरण नक्कीच एक समाधानकारक स्थितीकडे नेण्याची वाटचाल भैरवनाथ वॉरियर्स संघाची पाहायला मिळते या जोडगुणीच्या माध्यमातून एका बाजूला नितेश बेलोशे तर दुसऱ्या बाजूला सूर्यकांत दुंदळे ओ इथे मात्र काय सुरेख चेंडू आहे पहा गती परिवर्तन ही आहे खऱ्या अर्थानं रंगत तर शेवटचा चेंडू निर्धाव आल्यानंतर आपण जाऊया धावफलकाकडे 4 षटकाची समाप्ती झाली आहे धावसंख्येचा विचार केला तर 46 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये भैरवनाथ वॉरियर्स 11 संघ पाहायला मिळतोय आता मात्र श्री फायटरच्या वतीनं शेवटचं निर्णायक षटक कोण हाताळण्यासाठी येतोय कोणाच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी सोपवली जाते कारण 60 धावांच्या आतमध्ये रोखायचं आहे भैरवनाथ वॉरियर्स संघाला इथे मात्र नक्कीच कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातो परंतु एकंदरीत विचार केला सूर्यकांत दुंदळे त्याचबरोबर नितेश बेलोशे काय सुरेख फलंदाजी करतायत लाजवाब तर गोलंदाजी मार्क वरती रोनित सकपाळ मॅन फ्रॉम चोरांबे या गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय संघ नायकांनी रोनित गोलंदाजी मार्क वरती फलंदाजीसाठी नितेश बेलोशे मॅन फ्रॉम केळगर सज्ज झालाय शेवटचे 6 चेंडू खूप महत्वाचे असतील या 6 चेंडू मध्ये 15 तरी धावा आम्हाला कुटायच्या आहेत हा मानस नक्कीच असेल या 2 फलंदाजांचा खूप मोठी नावं आहेत आज जावली टेनिस क्रिकेट विश्वामधली पहिला चेंडू इथे मात्र नक्कीच चेंडू थोडासा खाली राहिला चेंडूला उंची प्राप्त झाली नाही चेंडू बॅटची खालची एज घेतोय एक धाव नक्कीच येईल
शॉट लेग बाईज ओके बाईच्या स्वरूपामध्ये सर ओके. इथे मात्र एक धाव तर नक्कीच आली आहे. धावसंख्येमध्ये बदल धावसंख्या आपण पाहिलं गेलं तर 47 47 धावा धावफलकावरती लागल्यात. तर आता मात्र सूर्यकांत दुधळे ज्याच्या बॅट मधून खणखणी एक षटकार पाहिलाय काय करणार या चेंडूवरती. ओ ब्लॉकवॉल चेंडू काय सुरेख गोलंदाजी आहे. शेवटचं षटक हाताळत असताना या प्रकारची गोलंदाजी मित्रा. रोनित सकपाळ मॅन फ्रॉम चौरांबे काय गोलंदाजी आहे. सुरेख गोलंदाजी आहे. दोन मोठे फलंदाजांना थांबवलंय उभं केलंय मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलं जातंय. मला शेवटचं षटक हाताळण्याची जबाबदारी दिली तर 100% अपेट द्यायचं आहे मला. हे मात्र होय उडवलाय नो मॅच एरिया चेंडू लँड होतोय काऊ कॉर्नर रिझल्ट चेंडू वन बाउंस सीमारेषा पार. नितेश बेलोशेच्या बॅट मधून येतोय खणखणीत चौकार. या 4 धाबे बरोबर 50 धावा क्रॉस केल्या जातात. 52 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. भैरवनाथ वॉरियर्स संघ या षटकातील 3 चेंडू आतापर्यंत फेकले. 3 चेंडू शेष आहेत. काय चित्र असणार आहे हे 3 चेंडू ठरवणार आहे. निर्णायक मुवमेंट शेवटच्या इनिंगचं. नितेश बेलोशे मॅन फ्रॉम केळघर काय फलंदाजी करतोय अफलातून फलंदाजी. ऑपेस्ट्रीच्या बाहेर कुठेतरी इथे काय घडतंय पंच दाद मागतायत. हो इथे थर्ड अंपायर रिव्ह्यू मात्र थर्ड अंपायर कडे नक्कीच पंचाची तिसऱ्या पंचाची मागणी आहे कारण खूप कुशल महत्वाचं मुवमेंट असेल. सर इकडे बघा जरा रनआउट साठी तर धावबाद साठी नक्कीच रिव्ह्यू थर्ड अंपायरची नक्कीच इथे नक्कीच चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आम्ही इथे धावबाद आहे का फलंदाज हे मात्र नक्कीच चाचपणी केली जाईल. नंतर आपल्या डिसिजन पोहोचवलं जाईल. परंतु रोनित सकपाळचं कौतुक करेन त्या दरम्यान काय सुरेख गोलंदाजी होते. लाजबाब अफलातून गोलंदाजी आहे. तर फलंदाज मात्र इथे धावबाद आहे. सूर्यकांतला नक्कीच परतावं लागेल. तर नवीन फलंदाज किरण शेलाटकर. खऱ्या अर्थानं मला वाटते निलेशजी आपण ज्यावेळेस KSK प्रीमियर लीग केली त्यावेळेस आयकॉन म्हणून यांची वर्णी लागली होती आणि मला वाटते फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरले होते KSK प्रीमियर लीगच्या. नक्कीच किरण मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. येणारे उर्वरित चेंडू मला वाटते फक्त असतील 2 या इनिंगचे. परंतु रोनितचं कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी झाली आहे. चौकार तर आलाय परंतु नक्कीच आतापर्यंत 4 चेंडू हाताळले आहेत. फक्त 6 धावा खर्ची घातल्या निर्णायक षटकामध्ये. हो जोरदार प्रयत्न केला गेला परंतु यष्टीरक्षक खूप मोठी चुकी करतायत.
इथे मात्र बाईकच्या स्वरूपाचा आलेला हा चौकार धाबा कशा येऊ द्या, इथे धावफलकावरती धाबा लागणं खूप महत्वाचं असतंय. या 4 धाबे बरोबर धाव संख्येचा विचार केला 56 धावा धावफलकावरती लागल्यात. गोलंदाजांनी तर खूप मोठी कामगिरी केली होती, परंतु यष्टी रक्षकांनी चुकी केली आणि क्रिकेटमध्ये चुकीला मित्रांनो माफी नाहीये. या 4 धावा बाईच्या स्वरूपामधले शेवटचा चेंडू किरण शिल्लाटकर. हो इथे मात्र पहा पुन्हा एकदा काहीतरी वेगळ्या धाटणीचा प्रहार करण्याचा प्रयत्न धावबाद फलंदाज असेल नितेश बेलोशी. शेवटचा चेंडू मात्र डॉट डिलिव्हरी. काय सुरेख गोलंदाजी मित्रा, एक क्षेत्ररक्षकाची चुकी, त्यानंतर मात्र सुरेख कमबॅक. धावसंख्या आपण पाहिलं गेलं तर 56 अब तक 56 खऱ्या अर्थानं 57 धावांचा आव्हान असेल. सकाळचं सत्र आहे, इथे मात्र ही धावसंख्या सुद्धा फायटिंग स्कोर आहे असं म्हणायला हरकत नसेल. परंतु श्री फायटर्स कशा पद्धतीने या 57 धावा चेस करतात हे नक्कीच आपल्याला पाहायचंय. आणि ह्या इनिंगच्या नंतर मात्र नक्कीच आम्ही टॉस कडे जाऊ. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर नेक्स्ट मॅचचा टॉस करावा लागेल, त्या ठिकाणी आम्ही निमंत्रित करतोय. खऱ्या अर्थानं कृष्णाई रॉकस्टार्स बसतेस तर राजे 11. तर नक्कीच निलेशजी बर्डेकर आपण नेक्स्ट मॅचचा नाणेफेकीचा कॉल करा. या ठिकाणी भैरवनाथ वॉरियर्स प्लीज आपण मैदानाचा ताबा घ्या, पटकन मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायला पाहिजे होता आतापर्यंत तुम्ही. चला आणि चेंडू सोपवा पंचांना, बॉल द्या नवीन. चला यानंतर मॅच आहे कृष्णाई रॉकस्टार्स विपक्ष राजे 11-11 असा आपण टॉस करतोय. टॉस साठी या. चला आपण टॉस करतोय. टॉस आहे कृष्णाई रॉकस्टार्स विपक्ष राजे 11-11. शेलार सरांना विनंती करतो की सर आपल्या शुभ हस्ते हा टॉस करा. तर टॉस आपण करतोय. चला टॉस साठी या. कृष्णाई रॉकस्टार्स विपक्ष राजे 11-11 असा टॉस करतोय. तर नक्कीच आमचे योद्धा करिअर अकॅडमीचे सर्व इकडे आहेत. त्यांच्या अमोल दळवी त्यांना आम्ही आमंत्रित करतो टॉस साठी. आपण या व्यासपीठावरती टॉस केला जाईल. कृष्णाई रॉकस्टार्स राजे 11 टॉस साठी या. एक शेवटचा कॉल, एक शेवटचा आवाज दोन्ही संघ नायकांना असेल. माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचतोय तर आपण टॉस साठी या. वेळ घेऊ नका. पहिली इनिंग इथे मात्र संपले. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय. कृष्णाई रॉकस्टार्स विपक्ष राजे 11-11 अशी मॅच आहे. स्पर्धा आपण पाहतोय, अनुभवतोय. जावली प्रीमियर लीग 2021-22 पर्व दुसरं आपल्या भेटीला. आजचा दिवस या स्पर्धेचा तिसरा आपल्या समोर आहे. अप्रतिम अशा मॅचेस, चांगला क्रिकेटचा क्लास तुम्हाला बघायला मिळतो या स्पर्धेच्या माध्यमातून. तर 57 धावांचा टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. चला तर दोन संघांना इकडे मात्र उपस्थित राहिलेत. कृष्णाई रॉकस्टार्स राजे 11-11. एका बाजूला विक्रांत तरडे तर दुसऱ्या बाजूला भरत सनस असा टॉस केला जाईल.
तर विक्रांत तरडे टॉसचा कॉल देतील. कॉइन स्पिन केला गेलाय. बरं, टॉस जिंकलाय. तिसरा दिवस आहे. निर्णय काय असेल, बॅटिंग की बॉलिंग? बॉलिंग 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 कराल, परंतु भरत सनदची जी ओळख आहे ती आम्हाला याही मॅच मध्ये बघायला मिळेल, जिथे मात्र थोडासा कुठेतरी फॉर्मशी झगडतोयस. हो बरोबर. आज फॉर्म मध्ये नाही, प्रयत्न करतोय पण नाही तसा साथ. प्रयत्न करेन या. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा देईन. विक्रांत तरडे, आपण टॉस हरलाय. प्लॅनिंग काय असेल इथून पुढे? कालचा दिवस जर आपण पाहिला तर कृष्णा रॉकस्टार संघाचा खूप चांगलं बॅटिंग मध्ये परफॉर्मन्स चांगला राहिला. त्याच पद्धतीने आज सुद्धा बॅटिंगचे आम्हाला संधी परत दिलेली आहे. मोठा स्कोर करण्याचा प्रयत्न नक्कीच राहील आमची टीम. त्यानंतर मी जाणार आहे योद्धा अकॅडमीचे सर्व आहेत. काय सांगाल, आज तुमच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडत आहेत, या स्पर्धेला शुभेच्छा देताना खेळाडूंना काय संबोधित कराल? सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तसंच योद्धा अकॅडमीकडून आणि दळवी अकॅडमीकडून. आणि तसेच आता बघायला गेलं तर भरपूर क्रिकेटच्या मॅचेस होतात आणि चांगल्या भागातील आपल्या पश्चिम युवा भागातील चांगली मुलं खेळत असतात, चांगला प्रतिसाद असतो. तसंच आमची फील्ड म्हणलं पोलीस अकॅडमीमध्ये चांगली मुलं आता घडतात, दळवी अकॅडमीतून पण योद्धा अकॅडमीतून. आणि असंच तुमचं सहकार्य आम्हाला असून दे. आणि आम्हाला टॉसचा मान दिल्याबद्दल जावळी प्रीमियरचे मनपूर्वक आभार आहे. धन्यवाद, आपले आभार मानतो. तर वळतो मॅचच्या दिशेने, जिथे मात्र गणेश शिंदे आपली वाट बघतायत या मॅचचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी. धन्यवाद. या ठिकाणी मॅच तर होणं आहे. हो, इथे डान्सिंग राऊंड काय अपेड आहे, सुरेख पद्धत त्या फुटवर खूप महत्वाचं आहे. चेंडू येतोय टॉस का बॉस या ठिकाणी, बॅट मधून पटका येतोय. संकेतच्या बॅट मधून आला प्रहार. इथे मात्र नक्कीच 57 धावांचं आव्हान असताना संकेतच्या बॅट मधून नक्कीच प्रहार तर आलाय. अभि मात्र बॅक टू बेविल परतलाय. स्ट्राईक एंडला संकेत, नॉन स्ट्राईक एंडला आशुतोष. गोलंदाजी मार्क वरती शैलेश. कोण आहे इथे? मात्र पहा, सुरेख प्रहार, फाईन लेगचं रिझन. चेंडू 1-2 बाउन्स सीमारेषा पार. बॅट मधून येतोय संकेत. करण आहे का? नक्कीच सॉरी, इथे करण सुर्वे फलंदाजी करतोय. थोडस चेंजेस असतील, क्षमस्व असावं. पण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. काय फलंदाजी होते, टक्करून आवाज येतोय. काय सुरेख कव्हर पॉइंटच्या वरतून सीमारेषा पार लगावला जातोय चौकार. करण सुर्वेच्या बॅट मधून खणखणीत चौकार. बॅक टू बॅक 3 चौकारांची हॅट्रिक शिवाजी चिकणे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय करण सुर्वेच्या या फलंदाजीसाठी. सुरेख फलंदाजी. हो, आता मात्र इथे फलंदाज चुकला, यष्टीरक्षक सुद्धा चुकले. काय सुरेख इथे पात्र दृश्य पाहायला मिळतंय. पहा, यष्टीरक्षकांची चुकी, चेंडू सीमारेषा पार गेला आणि बॅक टू बॅक 4 चौकार. आता जरी त्याच्या बॅट मधून आला नसला तरी सुरेख षटक मात्र पाहिलं. धावफलकावरती 10-16 धावा मात्र 16. इथे मात्र पाहिलं गेलं तर श्री फायटर्सची फलंदाजी पाहिली. अभि मात्र परतला. तदनंतर मात्र करण सुर्वे आणि आशुतोषच्या माध्यमातून फलंदाजीचा किल्ला लढवला जातोय. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकामध्ये धावा आहेत 1-16. तर दुसऱ्या षटकासाठी कुणाला निमंत्रित केलं जात आहे? गोलंदाज किरण शेलाटकर. इथे मात्र गोलंदाजी मार्क वरती. इथे मात्र मिड विकेट रिझनला क्षेत्ररक्षक तर झालंय. धाव घेतली ना आता, तर एक धाव मात्र नक्कीच धाव फलकावरती येईल. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला
पाहायला मिळेल आपल्याला. कोण गेलाय? करण सुर्वे मात्र स्ट्राईक एंडला आणि किरण शिलाटकर एक मोठं नाव, एक सिनियर खेळाडू इथे मात्र ढकलून दिलाय ऑन साइडच्या रिझनला. मिड विकेट रिझन वरून क्षेत्ररक्षक येईल चेंडूवरती. तत्वर मात्र घेतलेली एकेरी धावफलक खालतं होईल. धावसंख्येचा विचार केला तर धावा लागल्यात 18 धावा धावफलकावरती आहेत. इथे मात्र थोडासा फ्रंटला जाऊन शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता आशुतोष यांचा, परंतु फक्त एकच धाव देऊन जाईल हा फटका. 30 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण होतं ऑन साइडल्या रिझन मध्ये. करण सुर्वे ज्याच्या बॅट मधून बॅक टू बॅक 3 चौकार पाहिलेत, ती फलंदाजी होते का? किरण शिलाटकर यांच्यावरती हल्ला चढवला जातोय का? डान्सिंग ग्राउंड इथे मात्र क्षेत्ररक्षक इथे मात्र पॉइंटच्या रिझन मध्ये सुरेख कापेड. सुरेख इथे मात्र डाय मारण्याचा प्रयत्न केला गेला. या चेंडूवरती पुन्हा एकदा एकेरी धाव फलकावरती जोडली जाईल. धावसंख्या 19 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात मित्रांनो. हा इथे मात्र जागा बनवली, क्षेत्ररक्षक आहे तिथे पुन्हा एकदा पॉइंटच्या रिझन मध्ये चुकी होते. झेल टिपण्यामध्ये यशस्वी होत आहेत, अपयश येत आहे, परंतु मात्र एकाच धाब्यावरती समाधान मानावं लागतंय. कारण झेल पकडण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु चेंडू मात्र जाऊन दिला जात नाही 30 सर्कलच्या बाहेर. एका धाबेने धावफलक हालतं होतंय. श्री फायटर 11 संघ 57 धावांचं आव्हान घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न अलाउन द कार्पेट. चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या रिझर्व मध्ये, तिथं क्षेत्ररक्षक तैनात. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि यशस्वीरित्या दुहेरी धाबा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धाबे बरोबर षटक संपतंय. षटक क्रमांक 2 संपलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 23 धाबा धावफलकावरती आहेत. 57 धावांचं आव्हान आहे म्हणजे अजूनही 18 चेंडू 34 धावा. सेकंड मॅच इथे मात्र 2 षटकामध्ये 23 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. सुरेख फलंदाजी आपण पाहिली करण सुर्वेच्या माध्यमातून. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आशुतोष कोण आहे बॉलर? कोण? जयेश बेलोशे गोलंदाजी मार्कवरती येतोय. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं एक स्कोरर गुणलेखक म्हणून खऱ्या अर्थानं आमच्या KSKतील एक उमदा व्यक्तिमत्व अर्थातच अक्षय कदम मॅन फ्रॉम आपटी या स्पर्धेसाठी गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला लाभला आहे. गोलंदाजी मार्कवरती जयेश बेलोशे. 18 चेंडू 34 धावा असं समीकरण असेल. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय आशुतोष फलंदाजी मार्कवरती स्ट्राईक एंडला सज्ज झाला. तर नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय करण सुर्वे ज्यांनी अतिशय बहारदार फलंदाजी केली आहे. जयेश बेलोशे गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाल्यात 3रं षटक हाताळण्यासाठी. पेस्टीच्या बाहेरचा चेंडू शॉर्ट थर्ड मॅन रिझनला क्षेत्ररक्षक आहे. गुड रन बिटवीन द विकेट. करण सुर्वे सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. 1 धाव मात्र चोरटी नक्कीच इथे अर्जित झाले, परंतु या सिच्युएशनला ज्या रिदम मध्ये फलंदाजी करतोय करण इथे मात्र जोखीम घ्यायला नको आहे. जयेश बेलोशे काय गोलंदाजी होणार इथे? करण सुर्वेला रोखलं जाणार का? स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन आहे, मिड विकेट बाउंड्री लाईन आहे, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे आणि कव्हर एक्स्ट्रा रिजनला क्षेत्ररक्षक आहे बाउंड्री लाईनला. शॉर्ट पिच चेंडू जोरदार प्रहार केला कव्हरच्या रिजन मध्ये, तिथे क्षेत्ररक्षक प्रोटेक्शनला नक्कीच आहे.
डीप मध्ये पाहिलं गेलं तर फक्त एकाच धाब्यावरती रोखलं जाईल. ही आहे बेभूर रचना, ही आहे 30 सर्कलच्या वर्तुळाच्या बाहेरची रचना. कारण बाउंड्री लाईन्स मॅच खूप महत्वाच्या असतात. ज्या वेळेस आपण स्लॉक षटक टाकतो, शेवटचे 2-3 षटक असतात, इथे खूप महत्वाची क्षेत्ररक्षणाची रचना असते. आता मात्र नक्कीच पुन्हा एकदा आपण पाहिलं गेलं तर आशुतोष सज्ज झालाय. शपल झाले, प्रहार तर केलाय, परंतु क्षेत्ररक्षक इथे खाली, इथे मात्र लॉंग ऑन काऊ कॉर्नरच्या रिझन मध्ये टिपलं जाईल. आशुतोषला मात्र परतावं लागेल. बॅक टू पॅव्हिलियन. विकेट क्रमांक मात्र दुसरा बाद होतोय श्री फायटरचा. धावसंख्येचा विचार केला तर धावा आहेत 25 धावा. नवीन फलंदाज संदेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. इथे मात्र सुरेख झेल टिपला तर जयेश बेलोशे पुन्हा एकदा सज्ज होतात. आता मात्र करण सुर्वे खूप मोठी जबाबदारी असणार आहे. नाशिक ग्राउंड, इथे मात्र पॉइंटच्या रिझन मध्ये चुकी झाली म्हणेल. फटका फसला, चेंडू सरळ हातामध्ये भिसावतोय क्षेत्ररक्षकाच्या. गलीमध्ये मात्र सुरेख झेल टिपला जातोय 30 सर्कलच्या आतमध्ये. बॅक टू पॅव्हिलियन. करण सुर्वे मात्र तंबूच्या आश्रयाला. विकेट क्रमांक मात्र तिसरा तंबूच्या आश्रयाला परतलोय. श्री फायटर मात्र अडचणीमध्ये येताना पाहायला मिळते. 57 धावांचा वन आहे या षटकातील. आतापर्यंतचे मला वाटते 4 चेंडू फेकले गेलेत, म्हणजे येणारे चेंडू असतील 14. आणि हॅट्रिक वन चेंडू असेल जयेश बेलोशे साठी या स्पर्धेतील. अर्थात जावली प्रीमियर लीग पर्व दुसऱ्या मधील दुसरी हॅट्रिक नोंदवली जाते का, पाहणं प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा असेल. जयेश भोसले सज्ज झालाय, स्ट्राईक एंडला जातोय. फलंदाज मात्र रोनित, ज्याने सुरेख षटक हाताळलं, वरचं षटक हाताळलं होतं, तो गोलंदाज मात्र फलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. जोरदार प्रहार केला गेलाय काऊ कॉर्नरला. 2 क्षेत्ररक्षक येत आहेत चेंडूवरती. 1 धाव कंप्लेंट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या कंप्लेंट. गुंटानी मिड विकेट आणि थोडासा गॅप मध्ये ढकललेला चेंडू होता आणि त्याचा फायदा 2 धावेमध्ये नक्कीच परिवर्तन झालेलं पाहायला मिळालं. रोनित सकपालच्या बॅट मधून मॅन फ्रॉम चौरंबे. या 2 धावांबरोबर धावसंख्येचा विचार केला तर 27 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 30 धावांची आवश्यकता. इथे जोरदार प्रहार, परंतु क्षेत्ररक्षक तिथे आहे सज्ज. पकडला जाईल झेल. खेळी संपुष्टात येते. रोनित सकपाळ मात्र बॅक टू पॅव्हिलियन परततोय. इथे क्षेत्ररक्षण खूप महत्वाचं असतंय. ज्या वेळेस आपण मित्रांनो क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर आपल्या संघासाठी नक्कीच मोठं योगदान द्यायला पाहिजे प्रत्येक क्षेत्ररक्षकांनी. ज्या वेळेस 4 धाब्यांचं परिवर्तन 2 धावेमध्ये करतो, 2 धावेचं खूप महत्व असतंय. ज्या वेळेस आपण इथे विचार केला, जर मर्यादित षटकांच्या मॅचेस खेळतो त्यावेळेस सगळ्या गोष्टीचं कॅल्क्युलेशन खूप महत्वाचं असते. तर एंड ऑफ द 3 षटक मात्र संपले आहेत. 3 षटकांमध्ये धावा आहेत धावफलकावरती 27. विकेट मात्र 4 परतीच्या पावली परतल्यात. गोलंदाजी मार्क वरती किरण शेलाटकर गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. षटक क्रमांक वैयक्तिक दुसरं. संघासाठी मात्र 4थं षटक हाताळण्यासाठी धावा हव्या आहे. 2 षटकामध्ये तब्बल 30 धावांची आवश्यकता असेल. 12 चेंडू 30 धावा. फलंदाज क्रमांक येतोय नवीन कॅलिस. फलंदाजीसाठी सज्ज झालाय. काय मित्रांनो, कालच्या सत्रामध्ये फलंदाजी होत होती. वैयक्तिक 2 अर्धशतक. मॅन फ्रॉम सर्जापूर दत्ता मोहिते काय क्लास दाखवला. हो 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 हो. इथे मात्र गली पॉइंटच्या मधून चेंडू सीमारेषा पार. इथे कालीस आपला क्लास दाखवतोय. सुरेख प्रहार. 4 धाब्यांबरोबरच नक्कीच आम्ही नव्यानं समीकरण मांडू. 31 धावा धावफलकावरती लागल्यात.
म्हणजे अजूनही 26 धावांची आवश्यकता. येणारे 11 चेंडू मॅच वाला आहे मित्रांनो, कारण 11 चेंडू खूप असतात. या मैदानाची खासियत आहे एका षटकामध्ये 23-25 धावा सुद्धा कुठल्या जातात. 26 धावा शब्बल झाले, जागा बनवली. फाईन लेगचं रिझल्ट 1 बाउट चेंडू सीमारेषा पार. तो इथे मात्र कॅलिसनच्या बॅट मधून खणखणीत चौकार. काय 2 चेंडू वरती गणित मात्र इथे वेगळ्या पद्धतीनं मांडावी लागतायत. आता मात्र 10 चेंडू 22 धाबा समीकरण अर्थानं श्री फायटर 11 संघासाठी. किरण शिलटकर पुन्हा एकदा निघतायत. आता मात्र क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरलं, कमबॅक केला म्हणे, परंतु पुन्हा एकदा थोडस बबलिंग झालं आणि इथे धाव नक्कीच घेतली जाते. परंतु इथे ज्या प्रकारची कॅलिस फलंदाजी करत होता स्ट्राईक एंडला असत. आता मात्र धावा 9-21 समीकरण आहे. संदेश मात्र फलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. मोठे प्रहार करावे लागतील. समोर एक मोठं नाव, जोरदार प्रहार केला गेला. क्षेत्ररक्षक तिथे आहे. नक्कीच डिपमिड विकेट वरून क्षेत्ररक्षण होईल, चेंडू फेकी होईल. तद्वर मात्र घेतलेल्या दुहेरी धावा 2 धावा रोखू शकले नाहीये. नव्याने समीकरण मांडेल. 8 चेंडू 17 धावा. किती झाल्या 40 ना, 8-19 सॉरी 8-19 38 धावा धाव फलकावरती लागल्यात. 8 चेंडू 19 धावा. खोलवर टप्प्याचा लो फुलटॉस बॅटला घेतला चेंडू. लॉंग ऑफ रिजनला क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मानस तर केला, परंतु थांबवलंय. कॅलिसने थांबवलंय इथे संदेशला. आता मात्र नव्याने समीकरण असेल 7 चेंडू 18 धावा. काय मॅच आहे मित्रांनो. हा चेंडू खूप महत्वाचा आहे. मोठा जर प्रहार आला तर इथे काहीतरी वेगळं चित्र निर्माण होईल. इथे मात्र नक्की सफल झाले होते. ऑन साइडला खेळायचा होता, परंतु फक्त इथे मात्र या चेंडूवरती अर्जित होईल एकच धाव. म्हणजे नव्याने समीकरण असेल 6 चेंडू 16 धावा 17 धावा सॉरी 6 चेंडू 17 धावा समीकरण असेल खऱ्या अर्थानं श्री फायटर साठी. भैरवनाथ वॉरियर्स कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जाईल डिपेंड करायच्या आहे. 17 धावा. काय मॅच आहे मित्रांनो. रंगतदार स्थितीमध्ये 2 मोठे प्रहार केले तर नक्की श्री फायटर मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. चला थोडासा स्पीडअप करा. टीम मीटिंग्स मात्र मित्रांनो येऊ नका इथे. तर आपण मित्रांनो खऱ्या अर्थानं पाहतोय जावली क्रिकेटचा रणसंग्राम. खऱ्या अर्थानं JPL जावली प्रीमियर लीग 2022 मात्र चालू झालं. 21-22 पर्व खऱ्या अर्थानं दुसरं पर्व घेऊन आलेत आणि एक देखणं आयोजन या नवी मुंबई मधून. खऱ्या अर्थानं 40+ घनसोलीचं मैदान. या मैदानाचा वेगळा इतिहास आहे. या मैदानाला वेगळं वलय आहे नवी मुंबईच्या क्रिकेटमध्ये. मोठमोठ्या स्पर्धा या मैदानाने पाहिल्या आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं जावली एक मानाची स्पर्धा होते जावली टेनिस क्रिकेटच्या. गोलंदाजी मार्क वरती दीप्तेश गोलंदाजी मार्क वरती येतोय. शेवटचे 6 चेंडू खूप महत्वाचे. 17 धाबांची आवश्यकता श्री फायटर 11 संघासाठी. फलंदाजी मार्क वरती कॅलिस सज्ज झालाय. संदेश आहे ना, संदेश कॅलिस आहे आणि संदेश नॉन स्ट्राईकला. नक्कीच हो फटका फसलाय. स्वतः गोलंदाज चेंडू खाली. इथे मात्र परतावा लागेल. फलंदाज क्रमांक 5वा तंबूच्या आश्रयाला. कॅलिस मात्र तंबूच्या आश्रयाला परततोय. श्री फायटर मात्र अडचणीत. आता मात्र 5 चेंडू 17 धावा. काय घडणार इथे मात्र 1-2 मोठे प्रहार चेंडूवरती केले जातात का? चेंडू सीमारेषा पार केला जातोय का?
कारण विचार केला तर नक्कीच अबाक्यामध्ये आहे 5 चेंडू मध्ये जर 3 चेंडू तुम्ही सीमारेषा पार पाठवले तर विजय अबाक्यात येऊ शकतो. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय दीप्तेश. फलंदाजी मार्क वरती संदेश मात्र सज्ज झालाय. इथे स्विच रिव्हर्सचा फटका प्रहार सुरेख चेंडू सीमारेषा पार इथे लगावला जातोय संदेशच्या बॅट मधून खणखणीत चौकार. 4 धाबेनी समीकरण नव्याने आपल्या समोर असतील तर येणारे चेंडू असतील 4 धाबा हव्या आहेत. 13 ना 13. चार चेंडू 13 धाबा समीकरण आहे. काय घडणार? 2 चेंडू मोठे हवे आहेत. प्रहार काय मॅच आहे, काय रंगतदार स्थितीमध्ये आहे. प्रेक्षकांची मन जिंकून घेणारी मॅच इथे मात्र या 40+ मैदानामधून पाहायला मिळते. एका बाजूला भैरवनाथ वॉरियर्स तर दुसऱ्या बाजूला श्री फायटर. ही आहे जावली टेनिस क्रिकेटची खऱ्या अर्थानं रंगत मित्रांनो. पुन्हा स्विच जोरदार प्रहार चेंडू सीमारेषा पार. काय नजाकत आहे संदेशच्या फलंदाजीचे खऱ्या अर्थानं प्रेक्षक दिवाने झाले. स्विच हिट काय सुपर प्रहार केले जातात चेंडू त्या जुना बॉल दा. काय मॅच मित्रांनो होती इथे मात्र आडव्या बॅटने खेळ स्विच केले 2 प्रहार केले. नवीन जुना चेंडू द्या ना. काय रिबस अटेंड आहे संदेशची फलंदाजीची दिवाणी आहे खऱ्या अर्थानं टाक 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 टाक. तर इथे मात्र नव्याने समीकरण असे येणारे 3 चेंडू असतील. धाबा हव्या आहेत 7 धाबा. एक मोठा अजून प्रहार इथे श्री फायटरच्या पारड्यामध्ये विजय घेऊन जाऊ शकतो. काय मॅच आहे, काय 2 फटके आपलातून केले. रिव्हर्स स्विच फटके सुपर डुपर. एकाला चौकार एकाला षटकार. काय फलंदाजी आहे संदेश सुरेख फलंदाजी. पुन्हा इथे मात्र फसला. इथे मात्र पॅडल लाईन गोलंदाजी. फुल लाईन चेंडू होता इथे मात्र डॉट डिलिव्हरी. 2 चेंडू 7 धाबा. काय मॅच आहे, काय रंगत आहे. काय इथे मात्र चुरशीची लढत पाहायला मिळते. आजच्या दिवसातील दुसरी मॅच आणि काय रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळते मित्रांनो. दीप्तेश गोलंदाजी मार्क वरती आहे. डॉटचा चेंडू आलाय परंतु संदेशला कुठेतरी सरळ बॅटने खेळावं लागेल. परंतु नजर मात्र सुरेख आहे. 2 स्विच आल्यात. रिव्हर्स अटेंड केले होते फटके. दीप्तेश निघालाय. हाय व्होल्टेज चेंडू. पुन्हा इथे मात्र यष्टीरक्षक चुकी करतायत का? हो इथे चुकी झाले. चेंडू बायच्या स्वरूपामध्ये जातोय 4 धाब्यांसाठी. काय मॅच आहे. रंगत तर वाढली आहे. नाही वाईट नाही बायच्या नाही तो हे झालं नाही. बायची दिली ना पंचांनी रिव्हर्स फिरला. 7 धाबा हव्या होता. आला चौकार. 3 धाब्यांची आवश्यकता. धावफलकावरती जाऊया. धाबा लागल्या 54 धाबा. 3 धाब्यांची आवश्यकता. येणारा शेवटचा निर्णायक चेंडू. काय मॅच आहे. शेवटच्या चेंडू पर्यंत रंगतदार स्थितीमध्ये मॅच. हो 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 काय मॅच आहे. काय हाय व्होल्टेज चेंडू. दीप्तेश काय माइंड असेल इथे. संदेश कोणत्या प्रकारचा फटका खेळणार. क्षेत्ररक्षण तर सजवलंय. हो 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 हा पहिला चेंडू शेवटचा चेंडू असेल परंतु सगळ्यांची धडकन वाढवणारा. ओ ब्लॉक होल चेंडू. इथे कव्हरच्या रिझनला नक्कीच दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल परंतु नाही. स्कोर लेवल पण होऊ शकत नाही एका धावेने. आणि हा गोलंदाज आहे. काल सुद्धा सेम मॅच आली होती आणि त्याच गोलंदाजांनी ती खऱ्या अर्थाने भैरवनाथ वॉरियर्स संघाला जिंकून दिली होती. काय टफ फाईट मॅच झाली. पैसा वसूल मॅच पाहिली आपण. श्री फायटर वर्सेस भैरवनाथ 11 वॉरियर्स. काय सुरेख
आणि एक ग्रुप मधून टॉपला असणारा हा भैरवनाथ वॉरियर संघ या विजयासाठी खूप खूप शुभेच्छा असतील. आणि इथून पुढे खऱ्या अर्थानं समालोचनासाठी थोडा वेळ घेऊन जाईल अर्थात सातारा टेनिस क्रिकेटचा बुलंद आवाज निलेशजी मर्डेकर यांना.